त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे। यानंतर या ठिकाणी काही विशेष ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। या ठिकाणी मराठा समाज संघर्ष पुस्तक प्रश्न सोडवतात, पुस्तक दिशा देतात, पुस्तक आमच्या तुमच्या मनाचं भरणपोषण करतात आणि पुस्तक आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी खोलवर माणुसकीचे विचार होत असतात, प्रश्न सोडवत असतात। या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय। आपण सर्वजण टाळ्या वाजवून अत्यंत अभ्यासू अशा प्रकारचे डॉक्टर दिनेश भिशे सरांच्या ग्रंथाचे या ठिकाणी स्वागत करा। या ठिकाणी राजर्षी संपादक अप्पारावजी शिंदे, संस्कार भूषण नरले सर, लेखक तुकारामजी बिरादार, राशी शाहू महाराजांवरचा ग्रंथ लेखक तुळजारामजी माने, या सर्वांच्या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी एकदाच होत आहे। आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांच्या कार्याला, त्यांच्या लेखनाला आणि त्यांनी मांडलेल्या विषयाने आशयाला या ठिकाणी प्रोत्साहित करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो आहे। अत्यंत उत्कृष्ट लेखन करणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाला समाजासमोर मांडणाऱ्या या ठिकाणच्या प्रतिदेश प्रज्ञावंत लेखकांचा यथोचित सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे। भिसे सर, अप्पारावजी शिंदे, तुकारामजी बिराजदार आणि तुळजाराम माने या चौघांनाही विनंती आहे की आपण स्टेजवर थांबायचं आहे। आपला सत्कार ही सर्व मान्यवरांच्या वतीने केला जाणार आहे। पुस्तक वाचलं गेलं की ते आपोआप प्रकाशात येत असतं, त्यासाठीचा एक औपचारिक भाग म्हणून या ठिकाणी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतो। धन्यवाद सर। फक्त लेखक इथे थांबायचं आहे। अप्पारावजी शिंदे, तुळजाराम माने, गावकर सरांना विनंती आहे की आपण या लेखकांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करावायचा आहे। अप्पारावजी सत्कार करायचा सर। कृपया कोणीही स्टेजवर येऊ नये। कृपया सगळ्यांना विनंती आहे, स्टेजवर कोणीही येऊ नये। कार्यक्रम व्यवस्थित चालू द्यावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। लेखकांना विनंती आहे की फक्त आपण मान्यवरांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी सत्कार होणार। डॉक्टर भिसे, डॉक्टर दिनेश भिशे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल। अप्पारावजी शिंदे, अप्पारावजी, तुळजाराम माने आणि तुकाराम बिराजदार या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते होईल। सर्व लेखकांचा सत्कार या ठिकाणी होईल, ज्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन आत्ताच आपल्या या व्यासपीठावर झालं। हार वगैरे घ्यायला यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने साखरे सरांचा भर आहे देऊन या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। त्यानंतर सत्कार बाकीचे सत्कार होणार नाही। कृपया थांबा, बाकी सत्कार होणार नाही। कृपया ऐकायचं आहे, त्यामुळं सत्कार मूर्तीला विनंती आहे, कुणाचाही सत्कार कृपया थांबवा।
त्यानंतर संचलन कृपया आपण सर्वजण सुज्ञ आहात, जाणते आहात, आपल्या सर्वांच्या प्रेमाचा आम्ही सन्मान करतो. कार्यक्रम नियोजित ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने चालणार आहे. मध्ये थोडेसे व्हायरस अशा पद्धतीने आलेले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभणार आहे. कृपया आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, त्यांना ऐकणार आहोत. कृपया आपण ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून आजच्या कार्यक्रमाला सहकार्य करावं. विचार मंच हे आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. विवेकानंद आणि आदरणीय जिजामाता यांचा जन्मदिवस आहे. या दोन्ही महाविभूतींना विनम्र असा अभिवादन करतो. ज्यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला ते स्वामी विवेकानंदजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ज्यांनी एका युगपुरुषाला जन्म देऊन संपूर्ण देशात मुघली सत्तेने जे थैमान घातलं होतं, ज्याला लगाम लावण्याचं काम ज्या छत्रपती शिवरायांनी केलं आणि 17व्या शतकामध्ये राष्ट्राची एकूण इभ्रत, एकूण प्रतिष्ठा, हिंद स्वराज्याची स्थापना करून त्यांनी वाचवली, याची मोठी प्रेरणा शक्ती आदरणीय जिजामाता होत्या हे आपल्या लक्षात येईल. या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण साखरे सरांचा सत्कार या ठिकाणी सन्मानित करत आहोत. खरं पाहता या सत्कार सोहळ्यासाठी आतापर्यंत अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. विशेषतः कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविवर्य भारत सातपुते यांनी अतिशय आटोपशीर आणि समर्पक शब्दामध्ये केलं. या कार्यक्रमाचं संचलन अत्यंत प्रभावीपणे आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक सतीश हाणेगावे अतिशय ताकदीनं करत आहेत. लक्ष्मणराव दावणकर यांनी शिवाजीराव साखरे यांच्या कार्याचा यथा गौरव करणारा अशा पद्धतीचा सन्मानपत्राचा मायना अतिशय प्रभावीपणे आपल्या समोर त्यांनी सादर केला. आणि त्यानंतर शिक्षणाधिकारी काळे यांनी आपल्या लातूरच्या वास्तव्यामध्ये आम्हाला चांगले सहकारी मिळाले, शिक्षक संघटनांचे चांगले प्रतिनिधी मिळाले आणि ज्यांच्या माध्यमातून शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये खूप मोठी मदत झाली. मग इथे कालिदासराव असतील, शिवाजीराव साखरे असतील, गायकवाडजी असतील, इतर संघटनांचे प्रतिनिधी असतील, जवळपास 27 शिक्षकांच्या संघटना महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात कार्यरत आहेत. आणि शिवाजीराव साखरेंची तळमळ आहे की 27 संघटना असायला हरकत नाही, पण काही समान प्रश्नावर त्यांनी एकत्रित येऊन समन्वयशील पद्धतीनं हे प्रश्न शासनासमोर अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडले पाहिजे. प्रश्न आक्रमक पद्धतीनं मांडून प्रश्नाची सुटका कधी होत नसते. प्रश्नाच्या पाठीमागे अभ्यास लागतो, तपश्चर्या लागते. आणि तुमचा अभ्यास असला की मग तो सेक्रेटरी शिक्षणाचा असो किंवा आणखी कोणत्या विभागाचा असो, तुमच्या अभ्यासापुढे त्याला नमतं घ्यावंच लागतं. आणि म्हणून शिवाजीराव साखरे माने यांच्यासारखे जे लढाऊ नेते त्यांच्या माध्यमातून या संघटनांच्या मध्ये समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा अशी एक तळमळ त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केलेली आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पंडितराव धुमाळे जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद, राज्यमंत्र्याचं मंत्रीपद त्यांना असतं. आणि त्यांनी अतिशय नम्रपणे सांगितलं की महाराष्ट्राच्या एकूण सगळ्या 36 जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचा शैक्षणिक दबाव आणि शैक्षणिक गौरव वेगळ्या प्रतीचा. हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे. शिक्षक, प्राध्यापक, त्यांना सहकार्य करणारे पालक, शिक्षण संस्था चालक या सगळ्यांचा सन्मान आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या समन्वयातून ही शिक्षणाची प्रक्रिया पुढे जात असते. यातला कुठलाही घटक नाराज असेल
नर्वस असेल तर ही शिक्षणाची प्रक्रिया गतिमान होऊ शकत नाही. लातूरचा हा गौरव जगाच्या पाठीवर गौरवान्वित करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मोठं श्रेय आहे आणि त्याची कबुली आदरणीय धुमाळे सरांनी दिली. आणि काम करत असताना कधी आमच्या टेबलवर वाद झाले नाही. समन्वयाने प्रश्न सोडण्यामध्ये या सर्व शिक्षक संघटनांनी आपली बाजू मांडली. त्यांनी एक बाजू अतिशय महत्त्वाची सांगितली की कुणीही आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी आमच्या टेबलवर येऊन वाद घालत नव्हतं. जे भांडत होते, मुद्दे मांडत होते, ते प्रामुख्याने शिक्षक आणि शिक्षणासंबंधीचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत हे प्रश्न तातडीनं निकाली निघाले पाहिजेत ही त्यांची भूमिका होती. मला असं वाटतं की ही विधायक आणि रचनात्मक आपली जी भूमिका आहे ती फार मोलाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आमचे मित्र डॉक्टर राजकुमार मस्के हे सरांचे डायरेक्ट टीचर आहे, शिक्षक आहे. पण या शिक्षकाचं मोठेपण असं आहे की ते म्हणाले मी त्यांना शिकवत नव्हतो, त्यांच्याकडून मी शिकत होतो. मला असं वाटतं की बऱ्याच वेळेस असं होतं की आपले समोर बसलेले विद्यार्थी आपल्याला बऱ्याच वेळेस शिकून जातात. आणि निकेतन हायस्कूल मधून प्राध्यापक झाले. जून 1963 मध्ये सर प्राध्यापक झाले आणि त्याच वर्षात माझं पीपल्स कॉलेजला BA फर्स्ट इयरला प्रवेश होता. संत वाङ्मय सर शिकवायचे आणि माझ्या वर्गामध्ये सरांचे गुरु असलेले यशवंत साधू शंकर महाराज कंधारकरांचे चिरंजीव ते माझे वर्गमित्र. माझ्या वर्गात ते असायचे, माझ्या शेजारी बसायचे, माझी त्यांची मैत्री होती. संत साहित्य शिकवताना कुरुंदकरासारखा प्रज्ञावंत माणूस मधून मधून म्हणायचा यशवंत महाराज, म्हणजे यशवंत नाव होतं साधवत महाराज, मी कुठे चुकत असेल तर मला करेक्ट करा. कारण साधू सरांचं संत वाङ्मयातलं स्थान त्यांना माहित होता, अभ्यास माहित होता. आणि कुरुंदकरांच्या सारखा प्रज्ञावंत माणूस प्राध्यापक अधूनमधून साधू सरांना म्हणत होता की मी चुकत असेल तर मला करेक्ट करा. मला असं वाटतं हे मोठेपण, शिक्षकाचं मोठेपण असतं की विद्यार्थ्यातली जी कुवत असते, जी क्षमता असते, ती क्षमता कधी कधी शिक्षकांना सुद्धा पुढे जाण्यासाठी मदत करत असते. आणि ती प्रामाणिकता राजकुमार मस्के यांनी शिवाजीरावांच्या बद्दलच्या अनुभवातून व्यक्त केलेली आहे. आदरणीय अंकुश काळे यांनी आपली मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिवाजीराव आम्हाला कसं मार्गदर्शन करतात, कसं आमच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम करतात, प्रश्न किती पोटतिडकीनं आणि अभ्यासपूर्ण मांडण्याची त्यांची जिद्द असते आणि त्याबद्दल त्यांनी आपली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. आपले शिक्षक आमदार हे येऊ शकले नाही, नागपूरला गेले, पण तिथून त्यांनी शिवाजीराव संबंधीची भावना केवळ शिवाजीराव बद्दलची नाही, फोटो काढणाऱ्या खरं पाहता या फोटोत ते नाही पण तरीही फोटोग्राफरच्या बद्दलची भावना त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांचा सगळ्यांचा तर त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी शिवाजीरावांच्या बद्दलची सद्भावना या सदिच्छेतून व्यक्त केली. ज्योतिताई काळे या डॉक्टर नाई डोळेंच्या स्नुषा आहेत आणि कवितेच्या माध्यमातून एका अर्थानं डोळे परिवारानं त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती भावना व्यक्त केली असं आपल्याला म्हणता येईल. आमचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर हे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. मी असं म्हणेल की आमच्या नांदेड विद्यापीठाला डॉक्टर वाघमारेंच्या नंतर थोडंसं दिशा दिग्दर्शन देण्याचं काम पंडित विद्यासागर या कुलगुरूंनी केलं, ज्याला आपण एक प्रकारचं व्हिजन म्हणतो. कुलगुरूंच्या मध्ये व्हिजन नसेल तर शिक्षणाची प्रक्रिया मंदावून जाते. डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला एक वेगळं डायमेन्शन देण्याचा प्रयत्न केला आणि या कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ते महाराष्ट्रभर देशभर फिरतात, विज्ञानाचे चांगले अभ्यासक आहेत. बालभारतीच्या किशोरमध्ये मुलांच्यासाठी सातत्यानं वैज्ञानिक विषयावर ते लिहितात. मुलांची वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली पाहिजे हा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या शिक्षकाच्या सन्मानाची एवढी मोठी सभा मी पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाहत आहे. हा खऱ्या अर्थानं लातूरच्या शैक्षणिक परंपरेचा हा गौरव आहे. हा शिवाजीराव साखरेंचा गौरव नाही,
हा इथल्या शैक्षणिक परंपरेचा गौरव आहे. जे चांगलं आहे त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याच्या सत्काराला आपण उपस्थित राहिलं पाहिजे, ही भावना या ठिकाणच्या शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये आहे. आणि सरांनी अतिशय मूलगामी अशा प्रकारचं चिंतन या ठिकाणी मांडलं. या ठिकाणी पुस्तकही प्रसिद्ध झाली, भिसे सरांचं, तुळजाराम मानेंचं आणि इतरांची जी पुस्तके प्रसिद्ध झाली त्या लेखकांचं मी अभिनंदन करतो. आणि मी मूळ मुद्द्याकडे येतो की शिवाजीराव साखरे यांचा हा जो एवढा मोठा सत्कार आपण पाहत आहोत, हा सत्कार केवळ 37 वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी सेवा केली याचा तो सत्कार आहे असं मी मानत नाही. मी आता विचार करत होतो की हा सत्कार आहे कशाचा. हा सत्कार शिवाजीरावनी 37 वर्ष अध्यापन करत असताना जी मूल्य जतन केली त्या मूल्यांच्या गौरवाचा हा सत्कार. आपल्या व्यक्तिमत्वाला कुठेही त्याने डाग लागू दिला नाही, हा त्यांच्या सच्चारित्र्याचा सत्कार आहे. कुठेही व्यसनाच्या नादामध्ये ते वाहत गेले नाही त्याचा हा सत्कार आहे. कुठेही नैतिकता त्यांनी बिघडू दिली नाही. कुठल्याही मंत्र्याच्या, आमदाराच्या किंवा कुठल्याही शिक्षण अधिकाऱ्याच्या मोहाखाली जाऊन दबण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. शिक्षकांचा बुलंद आवाज बुलंदच राहिला पाहिजे, तो आवाज कोणत्याही क्षणी मी माघार घेणार नाही. शिक्षकाची न्याय बाजू आपल्या टेबल समोर मी मांडणारच, ही जी भूमिका त्यांनी घेतली आहे, या भूमिकेचा, ठाम भूमिकेचा हा सत्कार आहे. ह्या खऱ्या अर्थानं शिवाजीरावांनी पत्करलेल्या चारित्र्याचा, नैतिकतेचा, निर्व्यसनी वृत्तीचा, त्यांच्या संघटन कौशल्याचा, त्यांच्या दमदार आणि संयमित नेतृत्वाचा हा सत्कार आहे. मला असं वाटतं की हा एका सत्प्रवृत्तीचा सत्कार आहे, हा व्यक्तीचा सत्कार नाहीये, त्यांनी जोपासलेल्या सत्प्रवृत्तीचा हा सत्कार आहे. आणि इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाने अशी सत्प्रवृत्ती आपल्यामध्ये आपल्याला कशी जोपासता येईल, कशी संवर्धित करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं पाहता 1991च्या गॅट करारानंतर शिक्षण एका क्रॉस रोडवर आलेलं आहे. सरांनी त्याचा उल्लेख केला. शिक्षण आता बाजारातली वस्तू झालेली आहे आणि शिक्षक हा जो आहे विक्रेता झालेला आहे. शिक्षण वस्तू झाली आहे, शिक्षक विक्रेता झाला आहे आणि विद्यार्थी आणि पालक हे खरीददार झाले आहेत. शिक्षणाचं मासळी बाजारासारखं शिक्षणाचं अत्यंत विचित्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पालकांना बाकी कुठल्या गोष्टीचं घेणं देणं नाही. विद्यार्थी गुणवान व्हावा का होऊ नये हा त्यांच्या दृष्टीनं गौण मुद्दा आहे, पण विद्यार्थी मार्कवान झाला पाहिजे ही त्यांची तळमळ आहे. वैध मार्ग असो की अवैध मार्ग असो, या मार्गानं माझा विद्यार्थी मार्कवान झाला पाहिजे ही पालकांची तळमळ आहे. संस्था चालकांची तळमळ अशी आहे की डोनेशन बरोबर आलं का नाही बघा, बाकी गोष्टीकडे त्यांचं फारसं लक्ष नाही. शिक्षण घेणं आम्हाला परवडलं पाहिजे हा त्यांचा खरा मुद्दा आहे. आणि मुख्याध्यापक बिचारा रोजचं वेळापत्रक, टाइम टेबल, परीक्षा ह्याच्यातच गुरफटून गेले. मला असं वाटतं की अतिशय विचित्र अशी स्थिती शिक्षणाची झाली आहे. शिक्षणामध्ये आता स्पर्धा हे आपलं मूल्य झालेलं आहे, फायदा हा आपला धर्म झालेला आहे आणि पैसा हा आपला मंत्र झालेला आहे. ही आज शिक्षणाची अवस्था आहे. गेलं शिक्षण त्या काळात, ज्या काळामध्ये मला कुरुंकर सर कॉलेजमध्ये आल्यानंतर म्हणायचे, सोमनाथ अरे मी 85 रुपयावर प्रतिभा निकेतन मध्ये दर महिन्याला काम करत होतो शिक्षक म्हणून, इथे मला 285 पगार मिळतो, काय करायचं पैसे, हे जास्त होतात पैसे मला. ही शिक्षकाची धारणा. आज आपण बघतो की शिक्षण हा सगळा पैशाचा खेळ झालेला आहे. महाराष्ट्र एकेकाळी पुरोगामी राज्य होतं. शिक्षणाच्या बाबतीत अलीकडची क्रमवारी जर आपण लक्षात घेतली
तर महाराष्ट्र राज्य देशाच्या शिक्षण प्रगतीमध्ये, शैक्षणिक प्रगतीमध्ये नंबर 1 वर होतं. ते होतं. आज काय स्थिती आहे? आज देशातल्या अनेक राज्यांच्या नंतर महाराष्ट्र राज्याचा शिक्षण क्रम 9व्या क्रमांकावर गेलेला आहे. 9व्या क्रमांकावर. दुसरी गोष्ट अशी की विद्यापीठाच्या रिक्त पदापासून ते प्राथमिक शिक्षकाच्या रिक्त पदापर्यंतचा विचार केला गेल्या 10 वर्षाचा, तर चित्र असं आहे की प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या 30 ते 50% जागा रिक्त आहे. 30 ते 50% जागा रिक्त. शिक्षणाचा दर्जा कसा राहील? जे बिचारे शिक्षक आहेत तासिका तत्वावर गुलामीच्या पद्धतीने त्यांना राबवलं जातं. वर्ष पगार दिला जात नाही. त्यांचा संसार कसा चालत असेल, त्यांचं जीवन किती कुरतडत असेल याचा कसलाही विचार केला जात नाही. आणि आता तर काल परवा मी वाचलं की परमनंट प्राध्यापक भरण्याची प्रक्रिया जवळपास बंदच होण्याची शक्यता आहे. ही जी भरती करत नाही त्याच्या पाठीमागे त्यांची कूटनीती अशी आहे की तासिका तत्वावरचेच प्राध्यापक भरायचे, परमनंट प्राध्यापक भरायचाच नाही. आणि अलीकडे आपल्या लक्षात येईल की शिक्षण गॅट करारानंतर शिक्षण ही कॉर्पोरेट क्षेत्रातली एक मोठी गुंतवणूक झालेली आहे. शिक्षणाचं विचारलं तर एका वाक्यात उत्तर देता येतं, श्रीमंतासाठी अतिशय गुणवत्ताधारी शिक्षण आहे, गरिबांच्यासाठी शिक्षणच नाही. गरिबांसाठी शिक्षण नाही. कोण देऊ शकतो डोनेशन? बालवाडीत प्रवेश घ्यायचा तर 20,000 डोनेशन आहे. इथे सगळे शिक्षण तज्ञ आणि शिक्षण संस्था चालक आहेत. सगळ्यांना विचारा, छातीवर हात ठेवून ते सांगतील की पर्याय नाही. किमान 20,000, 50,000 कोण डोनेशन देऊ शकतं? आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सामान्य वर्गातल्या शिक्षणाचं पर्सेंटेज जर पाहिलं उच्च शिक्षणामध्ये तर 94% लोक सामान्य लोकांचे उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेपर्यंत जाऊ शकत नाही. ही स्थिती आहे. आणि प्राथमिक शिक्षणाचा विचार केला तर सामान्य, ज्याला आपण आदिवासी, पाड्यावर राहणारे लोक, वाड्यावर राहणारे लोक, आदिवासी भागात राहणारे लोक, अशा लोकांचा विचार केला तर 70% लोक या शिक्षण प्रक्रियेत अजून आलेले नाहीत 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर. खरं पाहता गरीब लोक असं म्हणतात की स्वातंत्र्य कोणासाठी? आम्हाला कोणता झेंडा? आमची कोणती संस्कृती? आमची तर सिमेंट पाईपची संस्कृती, आमची तर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपण्याची संस्कृती, आमचं कोणतं पुराण, आमचं कोणतं पुराण, असा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की खूप प्रगती केली आहे असं भासत आहे, परंतु खूप प्रगती राहिली आहे हेही न्यून आपल्याला कुठेतरी या निमित्तानं लक्षात ठेवावं लागेल. आज आपल्या लक्षात येऊ शकेल की मध्ये शिक्षणाच्या संदर्भातला अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलंय की 1ली ते 7वी पर्यंतचे मुलं साधी बेरीज करू शकत नाही. ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं अक्षर 7वीला जर अवघड अक्षर आलं, राज्य आलं, रा, अर्ध, ज, य असं वाचतो 7वीचा मुलगा. ही माझी आकडेवारी नाहीये, ही सरकारने नेमलेल्या समितीची आकडेवारी आहे. आणि समिती असं म्हणते की 8,31,000 मुलं 1ली ते 7वी पर्यंतचे वाचन करू शकत नाहीत, बेरीज वजाबाकी नीटपणे करू शकत नाहीत. हे विदारक सत्य मांडलेलं आहे. अलीकडे एक आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे की जवळपास 30-32,000 प्राथमिक शाळांना शिक्षकच नाही, किती विद्यार्थीच नाही, अशी स्थिती आहे. शिक्षण हळूहळू कॉर्पोरेट क्षेत्रात जात आहे. नव्या शिक्षणाचा आराखडा कस्तुरी रंजनचा आपण वाचला असेल तर मी आपल्याला सांगतो की याच्यामध्ये 50 लक्ष
पब्लिक सेक्टर मधल्या शाळा बंद होणार आहे, 50 लक्ष शाळा, आणि ह्या सगळ्या अडाणी आणि अंबानीच्या घशात जाणार आहे. कोण तिथे शिकणार? तिथे मजुराचा मुलगा शिकणार, हातगाडवाल्याचा मुलगा तिथे शिकणार, कचरा साफ करणाऱ्याचा मुलगा तिथे शिकणार, माथाडी कामगाराचा मुलगा तिथे शिकणार? कदापि शक्य नाही. तुम्ही शिकायचं नाही. नव्या शिक्षण व्यवस्थेत व्यवस्था केली तुमची की 6वी नंतर कौशल्याच्या नावाखाली तुम्हाला पुन्हा व्यवसाय शिक्षणाकडे ढकललंय. 6वी नंतर तुम्हाला शिक्षणाची गरज नाही असं नव्या शिक्षणाच्या आराखड्यात आहे. 6वी नंतर तुम्ही व्यवसाय शिक्षण, कौशल्य शिक्षण या गोंडस नावाखाली आपलं हायर एज्युकेशन बंद करून तुम्हाला समाजशास्त्राची गरज नाही, इंग्रजीची गरज नाही, विज्ञान शिकण्याची गरज नाही, व्यवसाय शिक्षण करा. सुतारी शिका, लोहारी शिका, कुंभारी शिका, तिकडं जा. या संपूर्ण शैक्षणिक आराखड्यामध्ये जो आराखडा आपल्या समोर आलेला आहे त्याच्यामध्ये समतेचा स या संपूर्ण आराखड्यात कुठंच नाही. समता हा शब्दच नाही. आणि आम्हाला बाबासाहेबांचं संविधान सांगतं की लोकशाहीची दुसरी बाजू म्हणजे समता. लोकशाहीचं एक मूल्य जे आहे, एका बाजूला दुसऱ्या बाजूला समता मूल्य असतं. समता हे लोकशाहीचं दुसरं नाव आहे. लोकशाहीमध्ये समताच नसेल तर लोकशाही नाकारलेलीच आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. बाबासाहेबांनी पुढे असं सांगितलं की जेव्हा राज्यामध्ये अराजक वाढत जातं, हिंसा वाढत जाते आणि विषमतेची खाई वाढत जाते, तेव्हा लोकशाही या खाईमध्ये गडगडण्याची आणि दबून जाण्याची शक्यता असते. मग आता हे शिक्षण तर विषमता वाढवणारं शिक्षण आहे, म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की हे लोकशाहीला नामशेष करणारं शिक्षण आहे. आणि या सगळ्या प्रश्नांच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांचं मौन आहे. आपण गप्प आहोत, बोलत नाही. रस्त्यावर आले तर आपला आनंद तेल तुंबडे होईल ही भीती वाटते प्रत्येकाला. मग एकट्या आनंद तेल तुंबड्यानं उत्तर घेतलं का समाजातल्या प्रश्नाची मांडणी करण्याचं? मला असं वाटतं की पुन्हा एकदा इथे मुलाखतीमध्ये आणि डॉक्टर वाघमारे सरांनी आपल्या लेखामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे. ते असं म्हणतात की शिक्षकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या 32 ते 40 शिक्षणेतर उपक्रमामध्ये काम करावं लागतं. याच्यातून शिक्षकांची सुटका झाली पाहिजे असं वाघमारे सरांनी त्यांच्या लेखाच्या शेवटच्या समारोपात किंवा पॅरेग्राफ मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं साखरे सरांना ते म्हणतात की अशा पद्धतीचं एखादं संघटन उभं करा की जे संघटन मोठ्या प्रमाणात जनमत तयार करू शकेल की शिक्षकांना ही जी शिक्षणेतर कामं दिलेली आहेत ही कामं काढून घेतली पाहिजे, त्याच्यासाठी जनमत तयार झालं पाहिजे. आणि जनमत जर या पद्धतीनं तयार झालं तर शिक्षक शिक्षणेतर उपक्रमातून बाजूला होईल आणि शैक्षणिक कामाला तो न्याय देण्याच्या दृष्टीनं सक्षम होऊ शकेल अशी भूमिका सरांनी मांडली आहे. आणि मी साखरे सरांची जी मुलाखत घेतलेली आहे नागणे यांनी, त्या मुलाखतीचा काही भाग वाचत होतो. त्या मुलाखतीमध्ये साखरे सर असं म्हणतात की सत्ता संपत्ती या सगळ्या प्रलोभनात न अडकता सेवानिवृत्तीच्या नंतर शिक्षक संघटना आणि त्यांच्यामधल्या समन्वयाच्या द्वारे शिक्षक आणि शिक्षणाचे प्रश्न आयरणीवर कशा पद्धतीनं मांडता येतील त्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, याचं स्वागत केलं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की शिवाजीराव साखरे प्राथमिक शिक्षक असून देखील शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षणाचा सन्मान झाला पाहिजे, शिक्षकाचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या लक्षात येईल की जगातल्या अगदी अप्रगत देश जे आहे, नाव सांगतो की मंगोलिया आहे, इथिओपिया आहे, येमेन आहे, हे अशी काही राष्ट्र तुम्हाला सांगायला, झिम्बाब्वे आहे, ही आपल्या दृष्टीनं आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं खूप मागासलेली राष्ट्र आहे, पण शिक्षणाला प्रायोरिटी देतात. झिम्बाब्वे सारखं राष्ट्र आपल्या राष्ट्रीय बजेटचा 9% एवढा भाग शिक्षणावर खर्च करतात. आम्ही किती खर्च करतो? 19
काळे सरांनी आता कालिदास सरांनी उल्लेख केला 3%चा. मी तपशील सांगतो. 1964 मध्ये DS कोठारी कमिशन नेमलं आणि DS कोठारी कमिशनने अतिशय अभ्यासपूर्ण असा अहवाल सादर केला आणि अहवालामध्ये सरकारला असं सांगितलं की सरकारच्या राष्ट्रीय बजेटच्या तुलनेमध्ये 6% एवढा खर्च सरकारने शिक्षणावर खर्च करावा अशी शिफारस 1964 ची आहे. त्याला आता 60-65 वर्ष झाले, म्हणजे शिफारस करून 65 वर्ष झाले. पण आता 2024 आणि मागचं बजेट जे आहे आमचं, जे 46,50,000 कोटीचं मागचं बजेट आहे राष्ट्राचं, या बजेटमध्ये शिक्षणावर 3.5%च्या पुढे तरतूद नाही आणि कुठल्याच बजेटमध्ये 3.5-4%च्या पुढे शैक्षणिक तरतूद करण्यात आलेली नाही. 6% तर कधीच दिली नाही. 2014 ते 2021च्या दरम्यान SBIने असं घोषित केलं की जे मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांच्याकडे बरीचशी थकबाकी कर्जाची अडलेली आहे, त्याच्यातलं जवळपास 16 लक्ष कोटी रुपये 16 लक्ष कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी निरंक केलं, बेबाक केलं. हे मी सांगत नाही, SBIचा रिपोर्ट आहे. आणि त्यात पुढे टीप दिली की यातला एकही उद्योगपती 100 कोटीच्या खालचा नव्हता ज्यांचं कर्ज माफ केलं. मग शिक्षणासाठी आमच्याकडे पैसा नाही ही गोष्ट झूट आहे. आपले लोकप्रतिनिधी सुद्धा शिक्षणाच्या प्रश्नावर बजेट घेण्यासाठी तेवढा संघर्ष करत नाही. त्यांनाही माणसं शहाणी व्हावीत असं वाटत नसावं असं एक वाटतं. माणसं शहाणी झाली तर समंजसपणे मतदान करतील, पैसा घेणार नाहीत मतांना, डोकं लावून मतदान करतील अशी भीती त्यांना वाटत असावी. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की हे सगळे प्रगत देश, जगातला कुठलाही प्रगत देश शिक्षणावर जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करतो. काल परवा लोकमत मध्ये यादी आली, जगातल्या उत्कृष्ट विद्यापीठांची यादी आली. अमेरिकेमध्ये 129 विद्यापीठ, जगातले दर्जेदार ज्याला क्वालिटी युनिव्हर्सिटीज म्हणतो 129 विद्यापीठ एकट्या अमेरिकेमध्ये, 74 विद्यापीठ चीनमध्ये, 38 विद्यापीठ इंग्लंडमध्ये, 28 विद्यापीठ जर्मनीमध्ये, डेन्मार्कमध्ये 5 विद्यापीठ, डेन्मार्कमध्ये, इस्रायलमध्ये 6 विद्यापीठ. डेन्मार्क किती आहे, त्याचा जीव किती आहे, महाराष्ट्रापेक्षा लहान जीव आहे. तिथे 5 विद्यापीठ. इस्रायल किती आहे, सगळी लोकसंख्या इस्रायलची घेतली तर 50 लाखाच्या आत आहे. 6 विद्यापीठ दर्जेदार आहे. महाराष्ट्रामधलं आणि आपल्या भारतामधलं एक विद्यापीठ आहे, बेंगलोर किंवा खडगपूर, फक्त एक. पाकिस्तानचं एकच आहे. म्हणजे आपली फार मोठी प्रगती नाही, जे म्हणतात आम्ही खूप मोठी प्रगती केली. पाकिस्तानचं एकच विद्यापीठ आहे जगात आणि तुमचं एकच विद्यापीठ. मला असं वाटतं सगळ्या बाजूनं शिक्षणाचा विचार केला पाहिजे. शिक्षण आम्ही लास्ट अँड लिस्ट इम्पॉर्टंट मानतो. मधुकरराव चौधरी जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्याचं बजेट मांडताना मधुकरराव आक्रमकपणे म्हणायचे की संरक्षण खात्याला जेवढं बजेट आहे तेवढं बजेट राष्ट्राच्या शिक्षण खात्याला मिळालं पाहिजे असं ते म्हणत होते. आता संरक्षण खात्याला 13-14% बजेट मिळतंय, पण आपल्याला 3.5-4% पुढे बजेट मिळत नाही. अगदी तुमचा विचार केला, महाराष्ट्राच्या शिक्षणाचा विचार केला तर मी आपल्याला सांगतो की इथे 70,000 शाळा आहेत, प्राथमिक वगैरे. माध्यमिक शाळांचा विचार केला तर त्या जवळपास 20-22 हजाराच्या आसपास आहेत. 2.5 ते 3 लाख शिक्षक आपल्या इथं आहेत. आणि बजेट आपल्याकडे कसं आहे की साधारणतः आपल्याला जे बजेट येतं त्याच्यातलं 88% बजेट पगारीवर खर्च होतं, 10% बजेट पेन्शनवर खर्च होतं, 4% बजेट भविष्य निर्वाह निधीवर खर्च होतं. शाळेचा विकास, दरवाजा मोडला, बँच तुटला, खुर्ची मोडली, डस्टर नाही, खडू नाही, देयर इज नो बजेट. नो बजेट फॉर सच थिंग्स. ही वस्तुस्थिती आहे, कुणी सांग. आणि ही वस्तुस्थिती मी सांगत नाही,
ही वस्तुस्थिती रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री असताना त्यांनी एका सभेत सांगितली की आम्हाला एवढे कोटी मिळतात, त्यातला 0.5% सुद्धा शिक्षणेतर उपक्रम राबवण्यासाठी मिळत नाही. पुरोगामी महाराष्ट्राची ही स्थिती आहे. मी बंगालमध्ये गेलो तर बंगालमध्ये प्राथमिक शिक्षणाला स्वतंत्र कॅबिनेट मिनिस्टर आहे. गेल्या 20 वर्षापासून स्वतंत्र कॅबिनेट मिनिस्टर फॉर प्रायमरी एज्युकेशन. बंगालचा माणूस मला म्हणाला, आमच्याकडे एकही तुकडी विनाअनुदानित नसते. जर संख्या असेल तर ती तुकडी सुरू झालेल्या दिवसापासून अनुदानित असते. हे आपल्याकडं अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, कायम विनाअनुदानित शाळा, खिचडीच्या शाळा, खिचडी नसलेल्या शाळा, अर्धी खिचडी देणाऱ्या शाळा. काय घोळ! अरे शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये इतकं अपावित्र्य तुम्ही आणलं की त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या शिक्षणाच्यासाठी साखरे गुरुजी तुमच्यासारखे किती शिक्षक आणखी लागतील, किती कर्मवीर लागतील सांगता येत नाही. पण गरज आहे महाराष्ट्रातल्या शिक्षणातला हा जो गाडा रुतलेला आहे, हा गाडा नव्या शिक्षणाने जो विषमतेच्या खाईत लोटण्याचा, हा गाडा प्रामुख्यानं आपल्या कॉर्पोरेटच्या घशात टाकण्याचा जो प्रयत्न झालेला, या सगळ्या प्रश्नांच्यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागेल, समन्वयानं करावा लागेल, तडजोडीनं करावं लागेल. पण आपल्या प्रश्नांची ही जी नाळ आहे ही सोडून घेण्यासाठी प्रयत्नशील आपल्याला राहावं लागणार. आणि गोरगरिबांचं शिक्षण हे रास्तपणे झालं पाहिजे. कलामांनी अतिशय तळमळीनं शिक्षकांना 11 शपथा घ्यायला सांगितलेल्या आहेत. त्या 11 शपथ आपण वाचा. कलाम म्हणतात की शिक्षकाने मी स्वतः शिक्षक म्हणून स्वतःची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करेन, मी निर्वसनी राहील, मी चारित्र्य संपन्न राहील, मी विद्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्तीला सतत वाव देण्याचा प्रयत्न करेन, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता जी मला दिसेल त्याचं मी कौतुक करेन. अशा 11 मुद्दे त्याने सांगितलं की शिक्षकांनी या 11 मुद्द्याची शपथ घेऊन शिक्षणाला वाहिलं पाहिजे. आणि कलाम केवढा मोठा माणूस हो, देशाचा राष्ट्रपती निवृत्त झाल्याबरोबर मद्रासला मुलांना शिकवायला उभं राहिला वर्गामध्ये. काय राष्ट्रपतीच्या ताकद आहे! या राष्ट्रपतीला सोन्याच्या भेटी मिळाल्या, काही वस्तू चांदीच्या मिळाल्या. तो काय म्हणाला, अहो त्या राष्ट्रपतीला मिळालेल्या भेटी आहेत त्या माझ्या नाही आहेत, त्या तिथेच ठेवून गेला. 2 सुटकेस घेऊन तो आला होता आणि त्या 2 सुटकेस घेऊन तो परत गेला. त्याचा राष्ट्रपती पदाचा सोहळा होत असताना त्याची बहीण जोहरा आली होती, कारण जोहराने त्याला ITIला शिक्षणासाठी फी भरण्यासाठी पैसे दिले होते. ती राष्ट्रपती सोहळ्याला होती. रामेश्वरचे काही लोक आले होते 50 सगळे निघून गेल्यानंतर डॉक्टर APJ कलाम राष्ट्रपती भवनाच्या सेक्रेटरीला म्हणतात की मेरे जो गेस्ट आए थे उनका खर्चा कितना हो गया. त्यांनी सांगितलं 3 लाख काहीतरी. आपल्या चेकबुक मधून 3 लाख काही पैशाचा चेक त्यांनी राष्ट्रपती भवनच्या सेक्रेटरीच्या हातात दिला. हे सरकार के खाते में जमा करो. हे तर आहे. अरे काय म्हणजे माणसं होती. आणि मद्रासला गेल्यानंतर शिलाँगला जाताना जिथे ते मरण पावले, सृजन पाल सिंग नावाचा तरुण सायंटिस्ट त्यांच्या बरोबर होता. सृजन पाल सिंगाने राष्ट्रपती कलामांना विचारलं, कलाम साहेब आपलं काय संबोधन केलेलं तुम्हाला आवडेल, तुम्हाला राष्ट्रपती म्हटलेलं आवडेल, लेखक म्हणून आवडेल, मिसाईल मॅन म्हणून आवडेल का शिक्षक म्हणून आवडेल. तेव्हा एका सेकंदाचाही विचार न करता हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असं म्हणतो की मला शिक्षक म्हणून संबोधन केलं. ही गोष्ट आपण लक्षात. मित्रांनो, शिक्षक आता सरांनी सांगितलं, शिक्षक हा राष्ट्राचा समाजाचा शिल्पकार असतो. पण आता खुजा माणसाच्या सावल्या इतक्या लांब लांब पडायला लागल्या की त्यामुळं समाजाचा घात होतो की काय अशी भीती मला वाटते. मला असं वाटतं की आपण या सगळ्या प्रश्नांचा साखरे सरांच्या या सेवापूर्तीच्या निमित्तानं विचार करूया. शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नावर मूलभूत चिंतन करण्याची गरज आहे आणि ते चिंतन करूया. महाराष्ट्राला फार मोठी शैक्षणिक परंपरा, की धोंडो केशव कर्वे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, पंजाबराव देशमुख असतील, स्वामी रामानंद तीर्थ असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मामासाहेब जगदाळे असतील, इतके मोठे कर्मयोगी. आपण रयतचं बजेट पाहिलं तर 500-600 कोटी रुपयाचं बजेट आहे.
रयतनं एकही मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज काढले नाही, काढू शकत नव्हते का ते? पण ते म्हणाले त्यापेक्षा वाड्या पांड्यावर तांड्यावर आपण प्राथमिक शाळा काढूया, वस्ती शाळा काढूया, ही गोष्ट आपण लक्षात. मग मुलांनो, आपल्या सर्व बंधूंनो, मी पुन्हा एकदा आपल्याला अपील करतो की साखरे सरांच्या या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण निर्धार करूया की मी आज डोकावून पाहू, शिक्षणाच्या प्रश्नाचा चिकित्सकपणे अभ्यास करू आणि ह्या शिक्षणातल्या दुरावस्थेला बदलण्यासाठी मला काय करता येईल त्याचा कुठेतरी संकल्प करूया. आणि हा संकल्पच महाराष्ट्राच्या शैक्षणिक जीवनाला नवी उभारी देण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. शेवटी मी पाडगावकरांच्या 4 ओळी सांगतो आणि थांबतो. मंगेश पाडगावकर म्हणतात की सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत म्हणत, सांगा कसं जगायचं. आम्ही कणत कणत जगणार आहोत, कणत कुतत जगणार आहोत का उत्साहात आनंदात गाणं म्हणत जगणार आहोत. पुढे ते म्हणतात सांगा कसं जगायचं, दुआ देत राहायचं का शाप देत बसायचं, शाप देत बसायचं का दुआ देत राहायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत म्हणत. काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं, काट्यासारखं सलायचं का फुलासारखं फुलायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत म्हणत. अंधारात बुडायचं का प्रकाशात बुडायचं, अंधारात बुडायचं का प्रकाशात बुडायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत म्हणत. मला असं वाटतं साखरे सरांच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं आपण निर्धार केला पाहिजे, आम्ही कणत कणत जगणार नाही, कणत कुतत जगणार नाही. आम्ही गाणं म्हणत म्हणत उत्साहामध्ये आणि अत्यंत चैतन्याच्या वातावरणामध्ये महाराष्ट्राचा हा चेहरा, काळवंडलेला चेहरा आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प करत आम्ही पुढे जाणार आहोत असा निर्धार करूया. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय हिंद. आजही आदरणीय रोडे सरांचं वय तो शिक्षकाचा सन्मान आहे या भूमिकेपर्यंत त्यांनी आणून सोडलेला आहे. जगामधल्या 100 विद्यापीठामध्ये एकाही भारतीय विद्यापीठाचं नाव नाही आहे, परंतु दुर्दैव सगळ्याचं शैक्षणिक वारसा सांगत असताना परंतु नालंदा तक्षशिला विद्यापीठाने जगामधला इतिहास बदललेला होता. हा आपला इतिहासही त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. स्वप्ने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने तो वो होते हैं जो नींद को आने नहीं देते. हे भारतरत्न अब्दुल कलामापर्यंत त्यांनी आपल्याला आणून सोडलेलं आहे. यानंतर एक विशेष सत्कार होईल. महाराष्ट्र शिक्षक हृदय सम्राट या गौरव ग्रंथाचं प्रकाशन आपल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते झालं. त्यांचे कार्यकारी संपादक लक्ष्मण दावणकर सर यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी डॉक्टर सोमनाथजी रोडे सर, डॉक्टर पंडित विद्यासागर सर नावाने यांनी प्रकाशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. हा गौरव ग्रंथ इरादा प्रकाशन त्याचे प्रमुख आहेत लक्ष्मणजी दावणकर सर, ज्ञानकुंज 34 सुखबीर रोड, मंत्रीनगर, लातूर. आपण लिहिते व्हावे या वर्षीचा त्यांचा संकल्प आहे. तुम्ही लिहा, हे पुस्तक तयार केलं जाईल आणि ISBN या मानांकनाने प्रमाणित करून ते पुस्तक प्रकाशित केलं जाईल. आपण लक्ष्मणजी दावणकर सर यांच्याशी संपर्क करा. मुख्य संपादक भारती सातपुते, कार्यकारी संपादक लक्ष्मणजी दावणकर, सहसंपादक डॉक्टर. ज्यांचं दुसऱ्यांदा आम्ही भाग्य समजतो तर ज्यांच्या विचाराची शिदोरी घेण्यासाठी का होईना आम्हाला इथपर्यंत बोलावलं जातं कुठल्याही निमित्ताने, त्यांची माफी मागतो. कारण अध्यक्षी समारोप झाल्याच्या नंतर बोलणे ठीक नाही, नियमाला धरून नाही. पण माझं भाग्य असं आहे की आपले प्रतिष्ठित नागरिक इथले मंत्री दिलीपरावांचा शुभेच्छा संदेश वाचण्यासाठी दिलीपरावांना संधी मिळाली, हे माझं वाटतं. तर आजचे सत्कारमूर्ती आमचे गुरुवर्य, चळवळीतले गुरुवर्य आदरणीय शिवाजीराव साखरे सर आणि यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हे काव्य आमच्या शाळेतला आठवतं मला. आणि त्यांच्यासाठी जे संयोजक जे आहे ज्यांनी हा सोहळा आयोजन केला ते सर्व विविध संघटनांचे मान्यवर. आणि हा सोहळा होणे आवश्यक होता
म्हणून त्यांनी जे परिश्रम घेतले असे सर्व संघटनांचे मान्यवर या सुंदर सोहळ्याचं वर्णन त्या काव्याला लागू होतं, त्या काव्यातून मांडता येईल. गे माये भू तुझे मी फेडील पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. कदाचित या रोडे सरांसारखे, कुलगुरूंसारखे हे सूर्यचंद्र मस्के सर या ठिकाणी प्राध्यापक वर्ग, साहित्यिक, विचारवंत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा, एक प्रकाशमय सोहळा संपन्न होत आहे. आणि त्या अशा व्यक्तिमत्वाचा का ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण जिल्ह्यासाठी मोठं जीवन असं त्यांचं त्याग, सेवा आणि निष्ठेनं समर्पित केलेलं आहे. असे आमचे नेतृत्व आदरणीय साखरे सर. तर त्यांच्यासाठी मी आदर्श शिक्षक समितीचा संस्थापक म्हणून आणि संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातून आलेले सोलापूरचे दुसरे मार्गदर्शक अंकुशराव काळे सर, देशटवार सर नांदेड, त्यांची टीम, संभाजीनगरहून आलेल्या पतसंस्थेच्या चेअरमन वायकोस मॅडम, बबिता नरोटे मॅडम, विस्तार अधिकारी शिक्षण भोसले सर, पठाडे सर, सर्व टीम, सर्व जिल्ह्यातून आलेले, त्यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आदरणीय साखरे सर, आमचे दुसरे गुरुवर्य जे आहेत, जे काळे सरांनी आपल्या मनापासून सांगितलं की सरांची विनंती आपण आणि आमची विनंती राहील तर ती आपण मान्य करावी. आपण जरी शिक्षक या पेशातनं सेवानिवृत्त होत असला तर तूर्त तरी आम्ही तुम्हाला शिक्षक चळवळीतून निवृत्त करणार नाहीये, असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून आमची विनंती निश्चित आपण ऐकणार. जिल्हा शाखेच्या बाबतीमध्ये आपण निर्णय नंतर घ्यावा. माननीय दिलीपराव देशमुखांचा शुभेच्छा संदेश याचं वाचन माझ्याकडे आलेलं आहे. आपली रविवारी दिनांक 12 जानेवारी 2025 रोजीची सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता समारंभाची निमंत्रण पत्रिका मिळाली, वाचून आनंद झाला. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला सदर कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण गेली 37 वर्षे त्याग, निष्ठा आणि सेवा या तत्वाचे आचरण करून जीवनभर सत्याच्या मार्गाने चालणारे, नीतीत न्याय आणि निष्पृहपणे शिक्षण क्षेत्रात सेवा बजावून प्रभारी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदावरून प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. समर्पित भावनेने विद्यार्थी घडविणारे आणि आपल्या कार्यावर श्रद्धा ठेवून परिश्रम करणारे आदर्श समाज शिक्षक म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे. आपले सेवानिवृत्त आयुष्य आरोग्य संपन्न आणि मंगलमय हो ही सदिच्छा व्यक्त करतो. आयुष्यात प्रत्येक क्षण हसरा आणि आनंद देणारा असावा यासाठी व जीवनातील भावी आणि त्यांच्या सामाजिक परिवर्तनवादी वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवन कार्यावरील महाराष्ट्र शिक्षक हृदय सम्राट या गौरव ग्रंथ प्रकाशित होणाऱ्या आपल्या सेवानिवृत्ती कार्यगौरव सोहळ्यात माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपला स्नेहांकित दिलीपराव देशमुख. अध्यक्षांच्या परवानगीने थोडासा कार्यक्रमामध्ये बदल करतोय. अनेकदा आभार व्यक्त करणाऱ्याला भार अवघडल्यासारखा वाटतो, ऐकणाऱ्यालाही आभाराचा भार अवघडल्यासारखा वाटतो. बोलणारी व्यक्ती खूप मोठे ख्यातनाम वक्ते आहेत, त्यांनाही 2 मिनिटासाठी आभार व्यक्त करण्यासाठी मी माननीय कालदाशी माने यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार मूर्तीच्या अगोदर आभार व्यक्त करावं, त्यानंतर सत्कार मूर्तीचं मनोगत आणि त्यांचं भावना आपल्याला ऐकायच्या. शिवाजीरावच्या नंतर तुम्ही थांबणार नाहीत आभार ऐकायला, म्हणून 2 मिनिटामध्ये मी आभार मानणार आहे. 12 वाजल्यापासून आपण इथं थांबला, भोजनाची वेळ झालेली आहे, कोण गेलेली आहे, अधिक वेळ घेणं उचित नाही, परंतु 1-2 मिनिटाचा वेळ आभारासाठी मी घेतो. या ठिकाणी पहिला श्वास आणि अखेरचा श्वास म्हणजे जीवन, जे जीवन समर्पित आहे, जे समाजाला समर्पित आहे, शिक्षणाला समर्पित आहे, शिक्षकांच्या प्रश्नासाठी समर्पित आहे,
असं समर्पित जीवन जगणारे शिवाजीराव साखरे वाघ. शिवाजी या नावातच वाघ आहे, त्यामुळं वाघ ते नक्कीच आहेत. शिक्षणाच्या प्रश्नासाठी आयुष्यभर या माणसाने अतिशय प्रामाणिकपणानं लढा दिला. कुटुंबावर अन्याय करून शिक्षक चळवळीसाठी वेळ दिला आणि म्हणून शिवाजीरावांचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार आपण सगळ्या संघटनेच्या वतीने आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित पहिला आभार मानणार आहे मी सगळ्या तुमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं मळवटी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातून प्रत्येक शाळेतून आपण एवढा मोठा वेळ 11 वाजल्यापासून आता 3 वाजून गेलेले आहेत, 4 तास. खरं तर मानसशास्त्र असतं की 2 तासापेक्षा अधिक माणूस एका ठिकाणी बसवू शकत नाही, परंतु तुम्ही 4 तासापर्यंत बसून आहात. मी मनापासनं आपलं हृदयापासनं या गौरव समितीच्या वतीनं मनापासनं आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष खरं तर रोडे सर, तुम्हाला ऐकत राहावंच वाटत होतं. अरे असा एक वक्ता 100 पुस्तक वाचून जे ऐकायला मिळत नाही. शिक्षणावर एवढा प्रचंड सखोल अभ्यास. मला 1987चा रायवाडीचा प्रसंग आठवतो. त्यावेळी सुद्धा तुमचं वक्तृत्व असंच आणि आज तुझं त्याच्यामध्ये एवढं सुद्धा कमी नाही. आता किती वर्षाचा कालावधी हा झाला रोडे सर, आणि तुम्ही आमच्यासाठी पितामह दीपस्तंभ आहात. तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे. शिक्षणामध्ये अतिशय परखडपणाने आपण बोललात. अशा माणसाची आम्हाला गरज आहे आणि म्हणून अशा माणसाचा इतिहास लिहिला जातो, अशा माणसाचा इतिहास वाचला जातो. त्यामध्ये आदरणीय रोडे सर, मी मनापासून आपलं ऋण व्यक्त करतो. पुण्याहून इथं पंडित विद्यासागरजी, ज्यांच्या नावात पंडित आहे, पुण्याचे आहेत, केवळ शिवाजीरावांच्या सत्कारासाठी इथं आलेले आहेत आणि म्हणून एवढा मोठा माणूस आपल्या लातूरमध्ये येतो. आणि काल ते मला वाटतं दुपारी 12-1 वाजता इथं आलेले आहेत. मनापासून जरा टाळ्या वाजवा जरा हातात. टाळ्यामध्ये सुद्धा प्रचंड ताकद आहे. 11:45 मध्ये वेळेला किती महत्व आहे आणि म्हणून आदरणीय पंडित विद्यासागर साहेब, आपल्या मनापासून लातूरकरांच्या वतीनं हार्दिक मी ऋण व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आमचे मित्र, खरं तर एक सूत्र आहे, नाये डोळे नावाचा पुरस्कार शिवाजीराव साखरे वाघ गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये देतात. नाये डोळेंच्या विचाराचा प्रभाव एवढा मोठा आहे आणि त्या कॉलेजचे प्राचार्य म्हणून, मस्के सर तुम्ही प्राध्यापक असलेलं माहीत होतं, परंतु अतिशय सुंदर प्राचार्य झाल्यापासून अजून फार मोठा बदल तुमच्यामध्ये झालेला आहे. तुमचं सुद्धा ऐकत राहावं वाटत होतं. तुमचं सुद्धा मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. नाये डोळे परिवार ताई, तुमची कविता खूप काही सांगून गेली, म्हणजे शीघ्र कवीच, कमी शब्दामध्ये आपण अतिशय चांगला संदेश शिवाजीरावांसाठी दिला. आपले या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे मित्र ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं ते दिलीपरावजींचा संदेश वाचून दाखवला. म्हणून दिलीपरावजी ढाकणे सर, आपण औरंगाबादहून आलात, आपली सगळी टीम इथं आलेली आहे, तुमचं मनापासून आभार. त्यानंतर या कार्यक्रमासाठी मुद्दाम म्हणून उपस्थित असलेले माननीय पंडितरावजी धुमाळ साहेब, गेले का कामामुळे गेले असतील बोलून, तेही जिल्हा परिषदेला खूप मोठा त्यांनी न्याय दिला, त्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी भारतराव सातपुते, मला आवडणारा कवी, गेल्या अनेक दिवसापासून शिवाजीरावांचा कार्यक्रम अतिशय सुंदर चांगला झाला पाहिजे आणि म्हणून गेल्या 4 दिवसापासूनच्या मीटिंग आणि एक चांगलं कार्यक्रमाचं नियोजन, मी तुम्हाला 7च मिनिटं दिली होती बोलायला, तुम्ही 15 मिनिट बोलला, परंतु अतिशय चांगलं बोलला आणि म्हणून एक चांगला थोर कवी आम्हाला अभिमान वाटतो की सगळ्या महाराष्ट्रामध्ये भारतला फार मोठी मागणी आहे. आज सुद्धा कार्यक्रम असताना सुद्धा केवळ शिवाजीरावासाठी त्या ठिकाणी आपण थांबलात. मी तुमच्या मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. ज्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, अप्पारावजी असतील, बिशे सर असतील आणि माने सर असतील, त्यांचे मी अभिनंदन करतो. व्यासपीठावरील सगळे मान्यवर, हे सगळे जिल्हा शाखेचे पदाधिकारी, खरं तर संघटनेमध्ये बरीच काम करणाऱ्या माणसाला जरा वेगळ्या दिशेने बघतात लोक. संघटनेचं आहे का? हा, हे सगळे मान्यवर आहेत. हे स्वतःची शाळा करून शिक्षणाच्या आणि शिक्षकाच्या प्रश्नासाठी वेळ देतात आणि म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा माझ्या सगळ्या कळवळीच्या जिल्ह्याच्या. त्या ठिकाणी आमचे माळाळे सर, मी तुमचं अभिनंदन करतो. आपण हे कमी आमच्या मानधनामध्ये आपण ही सगळी व्यवस्था
फोटो असतील तिथं आधार मानायलाच पाहिजे ना, कारण पैशाला महत्त्व न देता शिवाजीरावला महत्त्व देतात, त्यांचंही या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. संचलन करणारे माझे मित्र हाणेगावे सर, तुमचं काय सुंदर संचलन आहे, जरा टाळ्या वाजवा या मित्रासाठी. ताठापासून ही ते औरंगाबाद आलेले आहेत, तुमचंही अभिनंदन करतो. पाटील सर, दावणकर सर, या सगळ्या संयोजन समितीला किती शब्द आणि माझ्याकडे शब्द नाहीत, गेल्या 1 महिन्यापासून सातत्यानं रात्रंदिवस या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी वेळ देतात. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमचे मित्र ब्रिलालजी आणि त्यांची सगळी टीम, त्यांचे अभिनंदन करतो. शिवाजीराव, तुमच्यासाठी ते आमच्या ताई आहेत ना, त्यांनी जर डबा तुम्हाला दिला नसता तर हे तुमच्यावर त्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे, तुमच्या चेहऱ्याचं जे तेज आहे ते दिसलं नसतं. म्हणून शिवाजीरावचं यश 50% अधिक आमच्या साखरेताईमध्ये आहे. त्यांच्यासाठी जरा टाळ्या वाजवा. आणि म्हणून शिवाजीराव आता जरा घरी वेळ द्या. ज्या लेकरांनी तर सुंदर, ते डॉक्टर आहे मुलगी, डॉक्टर असताना सुद्धा अति सुंदर, काय सुंदर आहे ते संगीत विशारद आहे. ते स्वागत गीत आणि जिजाऊ वंदना त्या लेकरांनी गायली आपल्या बापासाठी, हे सुद्धा आमच्यासाठी आदर्श आहे. आपल्या लेकराकडे तुम्ही नाही लक्ष दिलं, आमच्या ताईने लक्ष दिलं, तिने मुले डॉक्टर होतात, हे फार मोठं यश आहे शिवाजीराव. त्याच्या पाठीमागं ताई आहे आणि म्हणून ताईसाठी जरा टाळ्या वाजवूया. माझा आवाज संपलेला आहे. मी सगळ्यांना एक आग्रहाची विनंती करेन, एक समर्पित भावनेनं माझं काम करणारा हा नेता, परमेश्वराला प्रार्थना करेन पुढल्या आयुष्यभर त्या माणसांनी असंच समर्पितपणानं शिक्षणासाठी काम करावं. त्यासाठी मनापासून मी ऋण व्यक्त करतो. हात जोडून आपल्याला विनंती करतो की आपण भोजन घेतल्याशिवाय, अतिशय सुंदर भोजनाचा आस्वाद बाहेर लोक बघतायत वाढणारे, भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. तत्पूर्वी शिवाजीरावला एकदा ऐकू आणि मग इथून उठू. धन्यवाद. कृपया 1 मिनिटासाठी सर्वांना थोडंसं थांबायचं आहे. वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात, सागरांच्या त्या उग्र कवळाला कळू द्या की मी अजून झाज सोडले नाही, मी अजून झाज सोडले नाही. एका डोळ्यामध्ये आसू आहे, एका डोळ्यामध्ये अश्रू आहे. अश्रू यासाठी की ती शाळा, ते शिक्षक, ते महाविद्यालय, ते सहकारी, त्या सगळ्या भिंती बनवून आता कुठेतरी पुढचा प्रवास करावा लागणार आहे. आणि म्हणून ते आठवणीला जीव कासावीस होतोय, अस्वस्थ होतोय, आणि म्हणून डोळ्यामध्ये अश्रू आहे. आणि एका डोळ्यामध्ये आसू यासाठी की सही सलामत, निष्कलंकपणे, अत्यंत चारित्र्यसंपन्न अशा प्रकारचं जीवन जगून, अत्यंत चांगलं असं कर्तव्य करून, खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी या सेवेतून सेवानिवृत्त होतो आहे. आणि जी म्हणजे जिंका, या सगळ्या गोष्टी पार करून हा माणूस आपल्या सर्वांच्या समोर उभा टाकलेला आहे. आणि जीवनाचा सगळा चित्रपट डोळ्याच्या समोरून तरुण चाललेला आहे. 30-35 वर्षाचं आयुष्य आणि ते शिक्षण, ती माणसं, तो सगळा संसार आणि ते सगळा व्याप आणि ताप, ह्या सगळ्या गोष्टी घडवत असताना त्यांचा संघर्ष आम्ही कधीही विसरू शकत नाही, त्यांचं बलिदान आम्ही कधी विसरू शकत नाही. आणि त्याने आजपर्यंत दिलेलं जे समर्पण आहे ते कधीही विसरू शकत नाही. आणि म्हणून टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी उभं टाकून शिक्षणातल्या या कर्मयोगाचा आपण सन्मान करायचा आहे आणि त्यांना मनापासून या ठिकाणी ऐकायचं आहे. आदरणीय शिवाजीराव साखरे वाघ सरांना मी विनंती करतो की टाळ्याच्या गजरामध्ये आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत आणि आम्हाला आपल्या आयुष्यातील अनुभवाचा सार या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. आदरणीय शिवाजीराव साखरे गुरुजी. या ठिकाणी फक्त 3 मिनिटाचा वेळ मी घेणार आहे, जास्त नाही. 3 मिनिटामध्ये सेवापूर्ती, गौरव आणि कृतज्ञता समारंभामध्ये अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय प्राचार्य डॉक्टर जोगनाथरावजी रोडे सर, ज्येष्ठ विचारवंत उपस्थित राहिले. आणि या ठिकाणी प्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि कुलगुरू म्हणून ज्यांनी काम केलं ते आदरणीय पंडित विद्यासागर साहेब आणि बाकी सगळे मान्यवर उपस्थित राहिले. अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहिले.
आणि या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन आणि पुढच्या दिशा शिक्षण क्षेत्रातल्या पंडित विद्यासागर माजी कुलगुरू साहेबांनी मांडल्या, त्या पद्धतीचं काम आम्हाला पुढच्या काळात करायचं आहे. आणि या ठिकाणी आमचे गुरुवारी राजकुमार मस्के सर हे ज्या खुर्चीमध्ये प्राचार्य म्हणून डॉक्टर नाये डोळे सर बसायचे, त्याच खुर्चीमध्ये आदरणीय डॉक्टर राजकुमार मस्के सर 15वे प्राचार्य म्हणून बसलेत. आणि म्हणून जाणीवपूर्वक डोळे सरांचा आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे. नई ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेव विद्यते आणि डॉक्टर नाये डोळे सरांच्या चिरंजीव आणि स्नुषा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि डोळे सर या ठिकाणी उपस्थित असल्याचा भास मला होतो. आणि म्हणून या ठिकाणी पंडितरावजी धुमाळ साहेब बोलले, झडपीचे अध्यक्ष म्हणून आमचे नेते अंकुशरावजी काळे सर बोलले, दिलीपरावजी ढाकणे सर बोलले, कालिदासरावजी माने सर बोलले, भारतरावजी सातपुते सर आणि आमच्या सगळ्या मित्रांनी मिळून जे गौरव ग्रंथ मोठ्या परिश्रमपूर्वक संपादित केला, महाराष्ट्र शिक्षक हृदय सम्राट, किती मोठी पदवी दिली त्यांनी बघ. महाराष्ट्र शिक्षक हृदय सम्राट मान्य श्री शिवाजीराव लक्ष्मीबाई अभंगराव साखरे वाघ. आणि माझी 37 वर्षाची सेवा धन्य झाली, मी कृतार्थ झालो. प्रामाणिकपणे जे मी काम केलं गेल्या 37 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, सिनियर कॉलेजची नोकरी सोडून काम केलं आणि आज मी धन्य झालो. डॉक्टर नाये डोळे सरांच्या प्रेरणेने आम्ही ही कामं केली. उदगीरच्या किल्ल्यामध्ये डोळे सरांनी एक शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिक्षकांच्या संघटना खूप झाल्या, हक्काच्या गोष्टी खूप झाल्या लोकशाहीमध्ये, परंतु कर्तव्याचं व्यासपीठ KG पासून PG पर्यंत सगळ्या शिक्षण क्षेत्राला एकत्रित करून आपल्याकडे कुलगुरू महान असतात. कुलगुरूच्या मार्गदर्शनाखाली त्या विद्यापीठाने त्या कॅम्पसमधल्या अगदी अंगणवाडीच्या ताईपासून ते सिनियर कॉलेजपर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन शेअर एज्युकेशन आणि बिल्ड नेशन असा नारा देऊन एक मोठं काम केलं पाहिजे. आणि त्या कामामध्ये शिक्षण वाचवा आणि राष्ट्र बनवा, इंडियन टीचर्स पार्लमेंट, भारतीय शिक्षक संसद नावाचं बॅनर करून सगळ्यांना सोबत घेऊन कर्तव्याच्या भूमीसाठी आणि नैतिक मूल्याच्या अधिष्ठानातून अशा पद्धतीचं मोठं काम देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची त्यांची विचारसरणी होती. कदाचित पुढचा जन्म मिळाला तर ते काम मी हाती घेईल. जन्मा यावे, शिक्षक व्हावे, हक्काच्या बाजूचं आयुष्य आम्ही दिलं, परंतु कर्तव्याच्या बाजूनं पुढचं आयुष्य देईन. आणि या ज्वलंत प्रश्नामध्ये, या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि महाराष्ट्रासाठी साने गुरुजींचं जे स्वप्न आहे, बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, हे भारताचं स्वप्न जे बघितलंय साने गुरुजींनी, त्या स्वप्नासाठी पुन्हा एकदा या सेवानिवृत्तीच्या नंतर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करू. आणि शिवाजी नाव असल्यामुळं शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये सुद्धा शिवाजी जेवढ्या माणसांची नावं शिवाजी आहेत महाराष्ट्रामध्ये, कुठल्याही जाती धर्माचे शिवाजी गोळा करून त्यांचं एक संघटन उभं करून शिवकार्याची सुरुवात पुढच्या काळात मी करेन, एवढंच सांगतो. आणि या उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित राहिले त्या सर्व मान्यवरांचे, महानुभावांचे मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो.
आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांना ज्यांना सत्कार
Thank you.